अजित डोवाल हे नाव ऐकलं की काय आठवतं? गुप्तहेर, धाडसी मोहिमा, पडद्याआडचं राजकारण, बरोबर ना? त्यांच्या भोवती इतक्या कथा आणि रहस्य आहेत की खरं काय आणि खोटं काय हेच कळत नाही. चला तर मग आज त्यांच्या याच वास्तवाचा शोध घेऊया. काही जण त्यांना भारताचे जेम्स बॉन्ड म्हणतात, तर काही जण आधुनिक चाणक्य. पण या सगळ्या उपाध्यांच्या पलीकडे अजित डोवाल नक्की आहेत तरी कोण? एका सामान्य पोलीस अधिकाऱ्यापासून ते देशाच्या सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक बनण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास नेमका कसा होता? चला जाणून घेऊया. तर सुरुवात करूया त्यांच्या सुरुवातीच्या काळातून. अजित डोवाल यांचा उदय काही अचानक झालेला नाहीये. त्यांच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीलाच हे दिसून आलं होतं की त्यांची विचार करण्याची आणि आव्हानं हाताळण्याची पद्धत इतरांपेक्षा खूप खूप वेगळी होती. आणि हीच स्टाईल पुढे जाऊन त्यांची ओळख बनली. त्यांचा जन्म 1945चा उत्तराखंडच्या पौडी गढवालमध्ये एका लष्करी कुटुंबात. शिक्षण घेतलं अर्थशास्त्रात, पण त्यांना काहीतरी वेगळंच करायचं होतं. आणि बघा, वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC पास करून ते थेट IPS अधिकारी बनले. केरळमध्ये ASP म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग होती आणि तिथेच त्यांनी थॅलेसेरी दंगल ज्या कौशल्याने हाताळली त्याची थेट दिल्लीपर्यंत दखल घेतली गेली. याच कामगिरीमुळे त्यांच्यासाठी इंटेलिजन्स ब्युरोचे म्हणजेच IBचे दरवाजे उघडले गेले. आता विचार करा, मिझोरममध्ये तेव्हा लालडेंगाच्या बंडखोरीने अक्षरशः आग लावली होती. अशावेळी डोवालनी काय केलं असेल? त्यांनी एक अशी योजना आखली जी कोणी विचारही करू शकत नव्हतं. ते स्वतःच घुसले बंडखोरांमध्ये, त्यांचा विश्वास जिंकला आणि 7 पैकी 6 महत्त्वाच्या कमांडरना भारताच्या बाजूने वळवलं. यामुळे झालं काय की लालडेंगा एका रात्रीत एकटा पडला आणि त्याला शांतता करारावर सही करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही. शत्रूच्या घरात घुसून त्याला तोडण्याची ही त्यांची खास शैलीच बनली. मिझोरामसारखीच कहाणी सिक्कीमची. इथेही त्यांनी डोकं वापरलं, ताकद नाही. तिथली राजे अमेरिकेच्या जवळ जात होते. डोवाल यांनी काय केलं? त्यांनी थेट संघर्ष टाळला, तिथल्या सिक्कीम नॅशनल काँग्रेसला ताकद दिली, जनतेचा पाठिंबा मिळवला आणि राजावर निवडणुका घेण्यासाठी दबाव आणला. आणि परिणाम सार्वमत झालं आणि एकही गोळी न चालवता सिक्कीम शांततेने भारताचा भाग बनलं. त्यांच्या कामाची दखल किती वरच्या पातळीवर घेतली जात होती याचं एक उदाहरण म्हणजे राष्ट्रपती पोलीस पदक. हा सन्मान मिळवायला साधारणपणे 14 वर्ष लागतात, पण डोवाल यांना तो मिळाला फक्त 7 वर्षात. विचार करा, त्यांच्यासाठी नियमात अपवाद करण्यात आला होता. आता आपण त्यांच्या कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर आलोय जिथल्या कथा एखाद्या स्पाय थ्रिलर सिनेमालाही मागे टाकतील, म्हणजे हाय स्टेक ऑपरेशन्स. इथे त्यांनी अनेकदा स्वतःचा जीव धोक्यात घातला. चला पाहूया त्यांच्या काही अविश्वसनीय अंडरकव्हर मोहिमा. जवळजवळ 7 वर्ष पाकिस्तानात एक गुप्तहेर म्हणून राहणं, कधी भिकारी कधी मौलवी. कल्पना करा. लाहोरमधला तो किस्सा तर अंगावर काटा आणणारा आहे. मशिदीबाहेर एक माणूस त्यांच्याजवळ येतो आणि शांतपणे म्हणतो, तुमची बनावट दाढी पडणार आहे. विचार करा त्या क्षणी काय झालं असेल. अशा अनेक प्रसंगांमधून ते थोडक्यात बचावले होते. 1984चं ऑपरेशन ब्लू स्टार सगळ्यांना आठवते. पण 1988 मध्ये जेव्हा खलिस्तानी दहशतवाद्यांनी पुन्हा सुवर्ण मंदिरात ठाण मांडलं, तेव्हा सरकारने ठरवलं मागची चूक परत नाही करायची. आणि ह्या नवीन ऑपरेशनची, ऑपरेशन ब्लॅक थंडरची सूत्र दिली गेली अजित डोवाल यांच्या हाती. आणि त्यांनी हे ऑपरेशन हाताळलं पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने. आणि डोवाल यांनी जे केलं ते खरंच अविश्वसनीय होतं. ते स्वतः रिक्षावाल्याच्या वेशात मंदिराजवळ फिरले आणि नंतर ISI एजंट असल्याचं भासवून थेट दहशतवाद्यांमध्येच सामील झाले. विचार करा, आतून सगळी माहिती बाहेर पुरवली, ज्यामुळे NSG कमांडोजना पोझिशन घेता आली. मग हळूहळू पाणी, वीज बंद केली आणि अखेरीस एकही गोळी न चालवता सगळ्या दहशतवाद्यांना सरेंडर करायला लावलं. मैदानावरची गुप्तहेरी तर झाली, पण आता डोवाल यांचा प्रवास सुरू झाला नवी दिल्लीच्या पॉवर कॉरिडॉर्समध्ये. आणि इथले डावपेच, इथले शत्रू हे खूप वेगळे असतात. या काळात अनेक राजकीय समीकरणं बदलली आणि मोठे वादही निर्माण झाले. 1999 कंदाहार विमान अपहरण. संपूर्ण देश श्वास रोखून बघत होता. अशावेळी प्रवाशांना सोडवण्यासाठी वाटाघाटी करण्याची अत्यंत कठीण जबाबदारी आली डोवाल यांच्यावर. लष्करी कारवाईचा पर्याय नव्हता. अनेक दिवसांच्या प्रचंड तणावानंतर त्यांनी दहशतवाद्यांना
3 अतिरेक्यांच्या सुटकेवर आणलं आणि प्रवाशांना सुखरूप परत आणलं. हा निर्णय सोपा नव्हता आणि त्यावर आजही वादविवाद होतात. आता काही राजकीय आरोपांबद्दल बोलूया. असं म्हटलं जातं की काश्मीरमध्ये काँग्रेसला कमजोर करण्यासाठी PDP पक्षाच्या स्थापनेत डोवाल यांचा हात होता. आणि याचा परिणाम असा झाला की 2004 मध्ये जेव्हा काँग्रेस सत्तेवर आलं तेव्हा IB संचालक म्हणून त्यांचा कार्यकाळ 2 वर्षांवरून फक्त 8 महिन्यांवर आणला गेला. या राजकीय घडामोडीनंतर 2005 मध्ये त्यांनी सेवेतून निवृत्ती घेतली. पण ही निवृत्ती फक्त नावाला होती असं म्हटलं जातं. डोवाळ पडद्याआड राहून आपलं काम करतच होते आणि 2014 मध्ये त्यांचं झालं एक दमदार पुनरागमन, थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजेच NSA म्हणून. आणि इथून पुढे भारताच्या सुरक्षा धोरणाला एक नवी आक्रमक दिशा मिळाली. निवृत्तीच्या काळात त्यांनी एक थिंक टँक सुरू केला होता, विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन. याच संस्थेने इंडियन ब्लॅक मनीवर एक रिपोर्ट काढला, ज्याने देशात भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची एक प्रकारे जमीन तयार केली. अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल या सगळ्यांना याच व्यासपीठावरून बळ मिळालं असं म्हणतात. आणि या आंदोलनाने 2014च्या निवडणुकीआधी देशाचं राजकारणच बदलून टाकलं. NSA झाल्यावर डोवाल यांनी एक नवीन डॉक्ट्रिन आणलं, ज्याला डिफेन्सिव्ह ऑफेन्सिव्ह म्हणतात. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आता भारत फक्त स्वतःचा बचाव करणार नाही, तर धोका जिथून येतोय तिथेच जाऊन त्याला संपवेल. आणि या नव्या धोरणाचा परिणाम लगेच दिसायला लागला. आठवून बघा, इराकमधून भारतीय नर्सेसची सुटका, म्यानमार आणि उरीमधले सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट एअर स्ट्राईक या सगळ्या मोठ्या ऑपरेशन्स मागे डोवाल यांचं डोकं होतं. एवढंच नाही तर कलम 370 रद्द करण्याच्या प्लॅनिंगमध्येही तेच आघाडीवर होते. त्यांच्या कामाप्रमाणेच त्यांचं कुटुंबही वादात सापडलं. त्यांचा मुलगा शौर्य डोवाल यांच्या कंपनीत एक पाकिस्तानी भागीदार असल्याचा आरोप झाला, तर दुसऱ्या मुलावर विवेक डोवाल यांच्यावर नोटबंदीनंतर परदेशात फंड सुरू केल्याचा आरोप झाला. पण या दुसऱ्या प्रकरणात विवेक डोवाल कोर्टात गेले आणि काँग्रेस नेते जयराम रमेश यांना अखेर न्यायालयात लेखी माफी मागावी लागली. तर मग अजित डोवाल यांच्या या प्रवासाकडे आपण कसं बघायचं? ही फक्त शौर्य आणि गुप्तहेरीची गोष्ट नाहीये. यात सत्ता आहे, राजकारण आहे आणि वादही आहेत. म्हणूनच त्यांचा वारसा समजून घेणं इतकं सरळ आणि सोपं नाही. पण एक गोष्ट त्यांच्या प्रभावाची ताकद दाखवते. ते सलग 3 वेळा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राहिले आहेत आणि त्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा आहे. असं भारताच्या इतिहासात याआधी कधीही घडलेलं नाही. यावरूनच देशाच्या सुरक्षा यंत्रणेत त्यांचं स्थान काय आहे हे आपल्याला समजतं. तर मग शेवटी प्रश्न तोच राहतो, अजित डोवाल कोण आहेत? देशासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारा एक देशभक्त, की राजकीय सारीपाटावर अतिशय हुशारीने चाली खेळणारा एक मास्टर प्लेयर? याचं उत्तर कदाचित येणारा काळाच देईल, पण यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.